बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की प्रोटीनमुळे युरिक ॲसिड वाढलं जातं, परंतु प्युरीज अँड प्रोटीन हे दोन्ही सेम शब्द असल्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं. परंतु प्युरिन्स अँड प्रोटीन हे दोन्हीचा डिफरंट रोल आहे. तो म्हणजे ज्या वेळेस आपली बॉडी ही प्रोटीन मेटाबॉलिझ करत असते त्यावेळेस वेस्ट मटेरियल हे युरिया तयार होतं आणि युरिया हा आपल्या बॉडीसाठी हानिकारक नसतो, कारण की आपली बॉडी ती फ्लश आउट करून ती बाहेर काढू शकते म्हणून. परंतु जेव्हा प्युरिन्स हे बॉडी मेटाबॉलिझ करते त्यावेळेस वेस्ट मटेरियल हे युरिक ॲसिड तयार होतं आणि युरिक ॲसिड हा आपल्या शरीरासाठी धोक्याचा आहे, कारण की ते टिश्यू आणि जॉईंटमध्ये क्रिस्टल टाईपमध्ये साचतं आणि त्यामुळे बॉडी बाहेर फेकू शकत नाही. तर आपण इथं एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे प्युरिन्स फूड टाळलं पाहिजे, ते म्हणजे रेड मीट आणि सी फूड्स, आणि प्रोटीन इनटेक वाढवला पाहिजे, ते म्हणजे चिकन, एग्स अँड गुड क्वालिटी प्रोटीन. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे की प्युरिन्स अँड प्रोटीन याला एकसारखंच समजतात आणि युरिक ॲसिड वाढतं असं म्हणतात. तर निश्चित आपण गुड क्वालिटी प्रोटीन जर इनटेक केलं तर युरिक ॲसिड वाढत नाही आहे, तर त्याचा आपल्या बॉडीसाठी फायदा होतो. येस, सो थँक्यू.